कर्जत तालुक्यामध्ये 5,000पेक्षा अधिक रिसॉर्ट आणि हॉटेल आहेत। त्यामुळे गॅस मिळत नसल्यामुळे अखेर हॉटेल व्यावसायिक आणि रिसॉर्ट व्यावसायिकांवर चुलीवर जेवण करण्याची पाळी आली आहे। कारण गॅस तुटवडा असल्यामुळे रिसॉर्ट व्यावसायिकांना 5 दिवसांपासून गॅस मिळत नसल्यामुळे अखेर पर्यटनासाठी चुलीवरचे जेवण देण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आणि रिसॉर्ट व्यावसायिकांवर आली आहे। त्यामुळे याचा फटका पर्यटनाला कर्जतमध्ये बसताना दिसून येत आहे। कर्जत तालुक्यामध्ये 5,000पेक्षा अधिक रिसॉर्ट आहेत। त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कर्जत तालुक्यामध्ये येत असतात। त्यामुळे शनिवार रविवार 30 ते 40,000पेक्षा अधिक पर्यटक तालुक्यामध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात। व्यावसायिकांना फटका बसलेला आहे, काय सांगाल? 5,000पेक्षा कर्जत तालुक्यात 4 ते 5,000 रिसॉर्ट धारक आहेत, फार्म हाऊस धारक आहेत, तसेच अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत, वडापाव विक्रेते आहेत। आज तालुक्यामध्ये गॅसचा तुटवडा असल्यामुळे अनेक हॉटेल बंद करण्याच्या मार्गावर आहेत। तालुक्यातील कलम बाजारपेठ असेल, कशेळे बाजारपेठ असेल, डिक्सळ बाजारपेठ असेल, नेरळ असेल किंवा कर्जत असेल, या प्रत्येक बाजारपेठेमधले अनेक हॉटेल व्यावसायिक म्हणजे वडापाव विक्रेते असतील, हे तिथे आपले हॉटेल बंद करण्याच्या मार्गावर आहेत। तसेच जे रिसॉर्टधारक आहेत, ज्यांच्याकडे जागा मुबलक आहेत, फाटी अवेलेबल आहेत, त्यांनी चुलीवरचं जेवण पर्यटकांसाठी बनवण्याचं काम चालू केलेलं आहे। अनेक रिसॉर्ट्सवाले आहेत, त्यांनी आता हा पर्याय निवडलेला आहे, कारण प्रत्येकाला व्यवसाय हा जिवंत ठेवण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागत आहेत।